जय भीम मित्रांनो, आज रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी फुले शाहू आंबेडकर विचार मंच सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने संस्थेच्या पदाधिकारी व सदस्य याकरिता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पावशी ग्रामपंचायत हॉल येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक जगदीप मोरे सर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश पुरवेकर साहेब, संस्थेचे अध्यक्ष सत्यवान साठे साहेब, सल्लागार बिभवणेकर गुरुजी, कोषाध्यक्ष अमोल पावसकर तसेच सचिव रमाकांत जाधव आदी उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत समारंभानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गाला सुरुवात झाली। सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष सत्यवान साठे यांनी प्रास्ताविक मांडले, पण नंतर प्रमुख मार्गदर्शक जगदीप मोरे सर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्त्याचे प्रकार, कार्यकर्त्याचे गुण आदी विषयावर मार्गदर्शन केले। लोकसभेमध्ये चर्चा झाली, सगळे आपले कार्यकर्ते कसे आहेत, भारतीय राज्यघटना वाचवायच्या, बरोबर आहे, भारतीय राज्यघटना वाचवायची, त्या राज्यघटना वाचवण्यासाठी त्याच्या भूमिका काय, त्याने 5 लोकांना भारतीय राज्यघटना समजावून सांगण्यासाठी प्रयत्न केलेत का नाही, आपल्याच लोकांना आपण समजावून सांगितले का नाही केले, दुसऱ्या सगळ्यांना सुरू त्या सगळ्या लोकांना। प्रथम सत्राच्या समाप्तीनंतर सर्व उपस्थितांनी भोजनाचा लाभ घेतला। भोजनानंतर दुसऱ्या सत्रात जगदीप मोरे सर यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्याची जबाबदारी व कार्यकर्त्याची आकलन क्षमता इत्यादी विषयावर बहुमूल्य असे मार्गदर्शन केले। तो त्याने या गोष्टीचा विचार केला नसतो ना, तो गोंधळून जातो, तो त्या मुलीच्या पाय पडायला सुरू करतो, आप मेरे से ज्ञानी हो आप मुझे बताओ, आपको मालूम होगा इसलिए आपने दिया बुझाय। ती मुलगी होते मला माहिती नाही, पण मी हा विचार केला की तुला उलटा प्रश्न केला किंवा बुजवला। लहान मुलं एखाद्याची बौद्धिक क्षमता कुठल्या लेवलवर टेस्ट करतात, म्हणून तो दिसते म्हणाला, तुम्ही मला सांगायचं होतं नाही की दिसते असं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख मार्गदर्शक जगदीप मोरे सर यांना संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच संस्थेच्या क्रियाशील महिला सदस्यांचा देखील सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करण्यात आला। यावेळी या शिबिरास गुणाजी जाधव, वामन बांबार्डेकर, स्वाती पालियेकर, प्रकाश नेरुरकर, विजया नेरुरकर, दिनेश जाधव, साक्षी चेंदवनकर, संजय वरावडेकर, नीता कदम, दर्शना जाधव, माया जाधव, कविता पिंगुळकर, सचिन मटकर, योगेश जाधव, अभय पावसकर, छगन पाटकर, उमल जाधव हे सर्व संस्थेचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेची प्रसिद्धी प्रमुख साक्षी चेंदवनकर हिने केले, तर आभार संस्थेचे सचिव रमाकांत जाधव यांनी मानले। संस्थेचे कोषाध्यक्ष अमोल पावसकर व त्यांच्या कुटुंबियांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुमोल असे सहकार्य केले। जय भीम।